नमस्कार, मी प्रशांत नेटके पाटील. मित्रांनो, एक मागच्या आठवड्यामध्ये एका वकील मित्राबरोबर एक जेलमध्ये जाण्याचा योग आला. तशी माझी बऱ्याचदा उत्कंठा होती की जेल बघू तरी आतमधनं कसं आहे. आणि मग त्याच्याबरोबर मी जेलमध्ये एका त्यांच्या क्लायंटच्याच काही सह्या घ्यायच्या होत्या म्हणून तिथे गेलेलो होतो. आतमध्ये गेल्यानंतर मी कुतूहलानं आतमध्ये फिरायला लागलो, तेव्हा मला एक कैदी झाडून घेताना तिथे दिसला. शांत, संयमी असा तो वाटत होता. मिडल एजचा असावा म्हणून मी म्हटलं चला त्याला विचारू तरी. त्याच्यापाशी गेलो आणि त्याला विचारलं, काय म्हटलं, किती दिवसापासून आहे तुम्ही जेलमध्ये? तो म्हणे की मला 8 वर्ष झाली. त्यानंतर मीच आपलं अजून त्याला विचारावं म्हटलं म्हणून त्याला विचारलं की काय केले तुम्ही, कुठला गुन्हा केला आहे, कोणत्या गुन्ह्यामध्ये? त्यांनी सांगितलं मी मर्डर केलाय. 2 मिनिटं मी अवाकच झालो की त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं किंवा त्याच्या वागणुकीवरनं असं अजिबात वाटत नव्हतं की तो एक सराईत गुन्हेगार आहे म्हणून. मला अजून जास्त कुतूहल वाटलं म्हणून मी त्याला म्हटलं की काय सांगता, तुम्ही मर्डर केलाय, नक्की केलाय? तर तो म्हणे हो म्हणे. मग मात्र मला त्याच्या स्टोरीमध्ये इंटरेस्ट आला. मी म्हटलं का बरं, काय झालं नेमकं, कसं काय तुमच्या हातनं मर्डर झालं? तेव्हा त्यानं मला सांगायला सुरुवात केली. मित्रांनो, तो म्हटला की मी वयाच्या 16व्या-17व्या वर्षी, म्हणजे नुकताच कॉलेजमध्येच जात होता, 11वी-12वीला, अत्यंत हुशार विद्यार्थी होता. आणि वडील त्याच्या गेटच्या तिथं आले, त्यांच्या दारात बंगल्याच्या, आणि समोरचा जो व्यक्ती होता तो दारू पिलेला होता आणि त्याची आणि वडिलांची शिवीगाळ चाललेली होती. ती बघून त्याला राग आला, आपल्या वडिलांना शिवीगाळ चाललेली म्हणून तो त्या माणसाकडे गेला. तो पूर्ण दारू पिलेला होता. एक त्याला फटका लागला, तो जागेवरती गेला. आणि त्या मर्डर केसमध्ये हा मुलगा 8 वर्षापासून आतमध्ये. मित्रांनो, मी जेव्हा त्याला विचारलं की पुढं काय झालं, त्याच्या डोळ्यामध्ये प्रचंड पाणी आलेलं होतं, रडण्याच्याच बेतामध्ये होता. पण मी म्हटलं की बाबा काय झालं, मला व्यवस्थित सांग. तर त्यांनी जे सांगितलं ना मित्रांनो, ते अतिशय हृदयद्रावक होते. तो म्हणत होता की ज्या दिवशी मला अटक झाल्यानंतर रोज वकील किंवा कोर्टामध्ये पैसे लागतात, तर माझं घर विकावं लागलं. घर विकल्यानंतर वडिलांना नेहमी असं वाटत होतं की माझ्यामुळंच याला ही शिक्षा झाली आणि माझ्यामुळे याचं करिअर स्पॉइल झालं. वडील मनोरुग्ण झाले, रस्त्यावरती इकडं तिकडं फिरत असताना ते एका वाहनाच्या धक्क्यानं गेले. लहान बहीण होती त्याची, त्या लहान बहिणी इतकी हुशार होती, पण घरदार नसल्यामुळं नात्यातल्याच एका दारुड्या मुलाबरोबर तिचं लग्न लावून देण्यात आलं. जो लहान भाऊ होता तो आता पेपर टाकतोय किंवा मिळेल ते शेतमजुरीचं काम करतोय. आई अतिशय विचारानं ह्यानं त्यानं खंगून गेलेली आहे. त्या दिवशी माझ्या हातनं 1 खून नाही झाला तर 5 खून झाले आणि ढसाढसा मित्रांनो तो रडायला लागला. मला हे ज्यावेळी मी ऐकलं त्यावेळी मित्रांनो एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपला रागावरती आपला कंट्रोल असणं किंवा संयम ठेवणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आज त्या 16 वर्षाच्या मुलाचं करिअर एकदम वेगळं काहीतरी झालं असतं, पण त्याच्या एका चुकीमुळं त्यांनी जर त्यावेळी संयम ठेवला असता, थोडासा रागावर कंट्रोल केला असता, परिस्थिती व्यवस्थित हाताळली असती, तर हा प्रसंग टाळता आला असता. मित्रांनो, मला याच्यातनं अतिशय महत्त्वाचं असं एक सांगायचं आहे की आपण आपल्या रागावरती प्रचंड नियंत्रण मिळवलं पाहिजे. गांभीर्य लक्षात घेऊन आपण आपली पावलं उचलली पाहिजे, अन्यथा आपल्या एका चुकीमुळं अख्ख्या कुटुंबाचं नुकसान होऊन जातं. काळजी घ्या मित्रांनो या गोष्टीची. धन्यवाद.